नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण स्वादिष्ट जीभ खवळून टाकणारा अंडा पुलाव बघणार आहोत. झटपट होतो, पटकन होतो, हाताशी असलेल्या साहित्यांमध्ये होतो. तर चला बघूया रेसिपी. बासमती पुलाव आहे हा. अर्धा तास पाण्यात भिजत टाकला होता आणि त्यानंतर निथळून एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवला होता. तेल घेतलेलं आहे चमचाभर छोट्या कुकरमध्ये आणि त्यावर चमचाभर जिरे टाकायचे आहेत फक्त. जिरे तडतडले की भात परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये खूप जास्त मसाले घालायचे नाही आहेत, कारण सगळे मसाले आपण पुलावमध्ये नंतर फोडणीत परतणार आहोत. त्यामुळं भात फक्त जिरे आणि मीठ एवढ्यावरच परतून घ्यायचा आणि 2 शिट्यांवर शिजवून घ्यायचा आहे. आता फोडणीत जिरे टाकल्यामुळं भात मस्त सुगंधी होतो, मऊ मोकळा सुट्टा होतो, कारण आपण याला अर्धा तास धुवून निथळत ठेवला होता. धुवून नक्की ठेवा आणि पाण्यात भिजत घाला अर्धा तास. त्यामुळं तो व्यवस्थित मऊसर शिजतो आणि परतताना सुट्टा सुट्टा होतो आणि असाच भात आपल्याला पुलाव म्हणून खायला मस्त लागतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. बघा, भात तांदूळ अगदी आपला सुट्टा झाला आहे परतल्यामुळं. 2 वाट्या तांदूळ आहे, त्यासाठी मी 3 वाट्या पाणी टाकते आहे. थंड पाणी आहे हे. तुम्ही जर गरम टाकणार असाल तरी टाकू शकता, पण थंड पाण्यावरच आपल्याला या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करून ठेवायचा आणि बंद करायचा आणि गरम बर्नरवरच 15-20 मिनिटं तरी कुकर राहू द्यायचा. त्यामुळं भात अगदी सळसळीत आणि मोकळा होतो. बघा, भात तयार आहे. थोडासा थंड व्हायला मी बाजूला ठेवते आहे हा. आता ही आहे आलं लसूण पेस्ट, त्यामुळे थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. आता ही प्रोसेस केल्यामुळं जेव्हा आपण फोडणीत ही पेस्ट मिक्स करतो त्यावेळेला मस्त सुगंध येतो आणि भाताला सगळीकडं मसाला व्यवस्थित लागतो. त्यासाठी आलं लसूण पेस्टमध्ये आपण पाणी मिक्स केले. चमचाभर तेलावर आता चिरलेला कांदा परतून घेऊया. नेहमीचंच साहित्य आहे: कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट. कांदा बारीक चिरायचा, त्यामुळं छान परतला जातो. आता ज्यावेळी गाडीवर अंडा पुलाव मिळतो त्यावेळी मसाला परतत असताना ते मध्ये मध्ये एक चमचा तेल मिक्स करत राहतात. त्यामुळं काय होतं, फोडणी जळत नाही आणि सुगंध सुंदर येत राहतो. अगदी व्यवस्थित फोडणी होत राहते. एकदम तेल आपण टाकल्यामुळं काय होतं की फोडणी जळण्याची शक्यता असते आणि तेलाचं टेम्परेचर वाढल्यामुळं मसालेसुद्धा जळत राहतात. त्यामुळं मध्ये मध्ये एक चमचा तेल ते मिक्स करत राहतात. त्यामुळं फोडणी मेंटेन होते, टेस्ट मेंटेन होते त्याची आणि सुगंधी होते. आणि हीच ट्रिक आहे अंडा पुलाव बनवण्याची. त्यासाठी कोणती प्रोसेस आपण करणार आहोत ते पुढे बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. त्यामुळं मग आपल्याला कळणार नाही की छोट्या छोट्या टिप्स किती महत्त्वाच्या असतात. आता टोमॅटो मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता अगदी सॉफ्ट होईपर्यंत हे परतायचं आहे. या स्टेजला जर तुम्ही कांदा टोमॅटो कच्चा ठेवलात आणि लगेचच बाकीचं साहित्य मिक्स करायला घेतलं तर कांदा करकरीत लागेल आणि पुलाव अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्या. चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर अवश्य टाका, खूप छान टेस्ट येते. अतिशय सुंदर ॲरोमा यायला सुरुवात झालेली आहे, कारण पुदिना आपण चिरून टाकला आहे. अशा पद्धतीनं अंडा पुलाव तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता बघा, 1 चमचा तेल मी मिक्स केलं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही अंडा पुलाव बनवलात तर फोडणी खूप सुगंधी आणि स्वादिष्ट बनते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या स्टेजला तेल मिक्स केलं, कोणते मसाले मिक्स केले. हे सगळं आता व्यवस्थित फोडणीमध्ये शिजू द्यायचं आहे. कांदा अजिबात करकरीत राहू द्यायचा नाही, तो सॉफ्ट आणि सुगंधी झाला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज नक्की विजिट करा. खूप सुंदर रेसिपीज आम्ही सादर केलेल्या आहेत. चॅनेलला सपोर्ट करा, रेसिपीज शेअर करत चला आणि कमेंटमध्ये नक्की तुमचे विचार सांगा.
आलं लसूण पेस्ट आता मिक्स करायची आहे. ही आता आपण पाण्यात मिक्स करून ठेवली होती. बघा मस्त सुगंध यायला लागला आहे. तुम्ही ज्यावेळी हा अंडा पुलाव बनवणार आहे त्यावेळी आलं लसूण पेस्ट अशी पाण्यात मिक्स करून फोडणीत मिक्स करा, म्हणजे तुम्हाला फरक कळेल की किती सुगंधी आणि छान फोडणी बसते. आता अजून 1 चमचा तेल मिक्स केलं आहे मी. यातलं पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हीच ट्रिक आहे अंडा पुलावची आणि त्यामुळं गाडीवरचा पुलाव आपल्याला मस्त खमंग स्वादिष्ट लागतो. छान परतून घ्यायचं आहे सगळं. बघा सॉफ्ट दिसतीये फोडणी, तेल सुटायला सुरुवात झाली आहे. हळद टाकायची चांगली चमचाभर. मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे हा. हळदीमुळं रंग, चव आणि सुगंध खूप छान येतो. 1 चमचा मिरी पावडर आहे ही. मिरी पावडर अवश्य टाका, टेस्ट खूप छान येते. ताजी कुटलेली मिरी पावडर वापरा यासाठी. आता हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये कसुरी मेथी सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. आता अजून थोडंसं तेल मिक्स केले मी. कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जर काश्मीरी मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाका, पण कांदा लसूण मसाला टाकल्यामुळं पुलाव अतिशय टेस्टी स्वादिष्ट होतो. नक्की ट्राय करा कांदा लसूण मसाला टाकून. चवीप्रमाणे मीठ टाकले. आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आपल्याला. फोडणी मी बाजूला मुद्दाम राहू दिली आहे कारण आपल्याला यामध्ये अंडी परतायची आहे. थोडंसं तेल अजून थोडं मिक्स करायचं आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला व्यवस्थित सॉफ्ट होईल, पेस्ट बनेल त्याची. आता अंडी टाकून घ्यायची. कांदा लसूण मसाल्यावर अशी अंडी फ्राय केल्यामुळं अंड्याला चव आतपर्यंत मुरते आणि पुलाव खूप छान लागतो. त्यामुळं ही स्टेप नक्की करा. कोथिंबीर टाकायची आहे. पुन्हा या स्टेजला तुम्ही पुदिना टाकू शकता, कसुरी मेथी टाकू शकता. आता हा एक काळा मसाला, विदर्भातला काळा मसाला आहे हा. मस्त आहे, सुगंधी आहे, खूप छान टेस्टी मसाला आहे हा. हा मिक्स करायचा आहे. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घ्या किंवा गोडा मसाला मिक्स केला तरी चालणार आहे. बघा मस्त झालेत अंडी, खूप चविष्ट बनतात अशा पद्धतीनं बनवल्यानंतर. आता तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत ही अशीच फ्राय केलेली अंडी सर्व करू शकता. पण आत्ता आपण पुलाव बनवतोय. व्यवस्थित परतून घ्यायची अंडी. भात आपण सुट्टा मोकळा करून घेतला आहे कुकरमध्ये, थंडसुद्धा झाला आहे तो. थोडा वेळ मसाला असाच अंड्यांमध्ये मुरू द्यायचा. लगेचच भात मिक्स करायची घाई करायची नाही. थोडा वेळ थांबायचे, 2-3 मिनिटं असाच मसाला अंड्यांमध्ये मुरू द्या आणि त्यानंतर आपल्याला शिजवलेला भात मिक्स करायचा आहे. बघा सुट्टा करून ठेवला होता मी, तो आता मिक्स करूया. मस्त चमचमीत आणि झणझणीत झटपट होतो पुलाव. खूप पसारा मांडण्याची गरज नाही आणि भुकेच्या वेळी खूप सारा स्वयंपाक करण्याचं ज्या वेळेला आपल्याला कंटाळा येतो अशा वेळी पोटभरीचा हा पुलाव नक्की ट्राय करा. मस्त होतो. आणि कसं झाला हे नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. हलक्या हातानं सगळी अंडी भातामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. सगळ्या बाजूनी मसाला लागतो. बघा मस्त झाला आहे, मसालासुद्धा सॉफ्ट झाला आहे, आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे तो. तुम्हाला जर खूप जास्त मसाला आवडत असेल तर त्या प्रमाणात तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता. अंडी कमी होती त्यामुळं मी मसालासुद्धा थोडाच बनवलेला आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. रात्रीच्या जेवणासाठी मस्त बेत होतो हा.
अगदी व्यवस्थित स्प्रेड करून घ्या. आता या स्टेजला जर तुम्हाला अजून थोडंसं तिखट मिक्स करायचं असेल तर वेगळ्या भांड्यात थोडंसं चमचाभर तेल घ्या. त्यावर कांदा लसूण मसाला मिक्स करा गरम तेलामध्ये आणि ते तेल तुम्ही यावर स्प्रेड केलं तरी चालणार आहे. तयार आहे अंडा पुलाव. नक्की बनवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपीसह. धन्यवाद.